कबीरच्या आणि माझ्या चिकू पिकू प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांना माहितीच आहे, पण यावेळचा जो सुट्टी विशेषांक आहे तो खरंच फार विशेष आहे. सुरुवातीला जेव्हा मी त्याचं टायटल वाचलं, शीर्षक वाचलं की सुट्टी विशेषांक 2026 आणि का ना डोजित्व, तर मला कळलंच नाही की नेमकं पुस्तकात काय आहे. आणि मग अंक चाळल्याच्या नंतर असं लक्षात आलं की यावेळचा अंक कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा या सगळ्या आपल्या सेन्सेस बद्दल बोलणारा आहे, आपल्या पंचेंद्रियांबद्दल बोलणारा आहे. वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या ज्या क्षमता आहेत, ऐकण्याची क्षमता किंवा एखाद्या गोष्टीचा सुगंध ओळखणं असो, जिभेनं चव अनुभवणं असो किंवा आपल्या त्वचेनं स्पर्शज्ञान होणं असो, त्या इतक्या सुंदर पद्धतीनं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि खरंच कबीरपर्यंत मला हे सगळं पोचवायला यावेळच्या अंकातून खूप जास्त मदत झाली. करके देखो या एका छोट्याशा सदरामध्ये वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाऊन एकमेकांना आवाज देणं, तो कुणी दिला आहे ते ओळखणं किंवा वेगवेगळ्या वाट्यांमध्ये धान्य घेऊन टच करून ओळखणं की नेमकं कोणतं धान्य आहे न बघता. ज्या मित्रांना ऐकू येत नाही किंवा बोलता येत नाही त्यांचे इतर इंद्रिय कसे तीक्ष्ण असतात आणि मग ज्या गोष्टी सहज आपल्याला लक्षात येत नाही त्या त्यांना कशा लक्षात येतात, हे सुद्धा खूप छान पद्धतीनं या अंकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यामधून मुलांमध्ये एम्पॅथी सुद्धा येते. ठुल्लू नावाच्या मांजरीची जेव्हा पिल्लं हरवतात तेव्हा बागुल बुवा स्वतः बोका बनतो आणि त्या पिल्लांना शोधायला मदत करतो. तेव्हा मांजर झाल्याच्या नंतर, बनल्याच्या नंतर काय विशेष अनुभव त्याला येतात ती गोष्ट असू देत, किंवा थंगा द रबरमॅन ह्यात एक जो मुलगा आहे थंगा नावाचा, त्याच्या त्वचेत इतकी इलॅस्टिसिटी येते की तो कुठेही पोहोचू शकतो, ती गोष्ट असू दे. प्रत्येक अवयवाचं महत्व आणि त्याची विशेषता ही आपण कशी अनुभवतो यावर फोकस करून हा अंक बनवण्यात आला आहे. अंक वाचताना प्रचंड मज्जा येणार आहे. याच गोष्टी तुम्हाला ऍपवर सुद्धा ऐकता येतात जर तुमच्याकडे त्याचं सबस्क्रिप्शन असेल तर. आणि हा जर अंक तुम्हाला मागवायचा असेल तर खाली लिंक कसं टाईप करा, लगेच तुमच्या DM मध्ये अंकाची लिंक येईल. थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच टू चिकू पिकू इतका दर्जेदार अंक आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी.